कंडिशन सांगितली आणि दुसरी कंडिशन सांगितली जी ऑफ एक्स प्लस जी ऑफ ए मायनस एक्स इज इक्वल टू 4. या दोन कंडिशन सांगितल्या आणि या दोन कंडिशन्सवर त्यांनी मला इंटिग्रेशन विचारले एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स dx फ्रॉम 0 to a इज इक्वल टू हाऊ मच. सगळ्यात पहिले सगळ्यात बेसिक प्रॉपर्टी मला माहिती आहे एफ 0 to a एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. मी काय म्हणू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ a मायनस एक्स विथ dx. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आणि ही प्रॉपर्टीचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. दिलेली गोष्ट काय i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स dx. आता या प्रॉपर्टीचा यूज करून मी काय म्हणू शकतो i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ a मायनस एक्स जी ऑफ a मायनस एक्स dx. तर सध्या पुरते याला 1 म्हणू आणि याला 2. जर दोघांची ऍडिशन केली आपण काय केलं दोघांची ऍडिशन केली तर काय भेटेल मला 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स dx माइनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ a माइनस एक्स जी ऑफ a माइनस एक्स प्लस आहे सॉरी dx. म्हणजे 2i काय बनतोय इंटिग्रेशन इंटिग्रेशन लिमिट तर सेम आहे 0 to a एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स प्लस एफ ऑफ a माइनस एक्स जी ऑफ a माइनस एक्स dx. त्यांनी दिलं काय होतं दिलेलं होतं गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ a माइनस एक्स and g of x plus g of a minus x is equals to 4. मग जर मी ही प्रॉपर्टी यूज केली की f of x is equals to f of a minus x तर हा काय चेंज होईल माझा f of x ला. आता दोन्हीकडे f of x आहे मग याला काय म्हणू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x ब्रॅकेट मध्ये g of x plus g of a minus x dx. आता g of x plus g of a minus x मला सांगितलं आणि 4 म्हणजे हा होईल इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a 4 मी डायरेक्ट आउटसाइड घेतो f of x with respect to dx or dx. हा काय f of सॉरी 2i is equals to 4 आहे म्हणजे मी जर दोन्ही साइडला 2 ने डिवाइड केलं असं म्हणू किंवा 2 राइट हँड साइडला घेतलं असं म्हणलं तरी चालेल इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx हे असेल आपलं आन्सर.